मित्रांनो, तुम्हाला मी वारंवार सांगितलंय की दिलेल्या तारखेपर्यंत धीर धरत चला. जे काही जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यांना तो नक्की होणार आहे. व्याप्तीचा विषय जरी कमी अधिक प्रमाणात 40-25% सांगितलाय प्रत्येक जिल्ह्यानुसार, तरी सुद्धा तो पाऊस तुमच्या भागामध्ये ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. दिवसभर बखाडी वातावरण, बखाडी वारे वाहिले तरी मान्सूनपूर्व पावसाची जी काही मजल आहे ती रात्री बेरात्री सुद्धा ऍक्टिव्ह होते. आजची मध्यरात्र 1 तारखेची मध्यरात्र कशी होणार आहे ती देखील लक्षपूर्वक ऐका. मेघगर्जनेसह वादळी पाऊस अनेक भागांमध्ये होणार आहे. जळगावच्या काही भागांमध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. अनेक ठिकाणी गारपीट सदृश हा पाऊस बरसतो आहे. तर बघा या भागांची नावे. तर सध्या कन्नड सिल्लोडमध्ये अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे. पाचोरा जळगाव भागामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. जामनेर एरंडोल हा देखील पाऊस होणार आहे, काही ठिकाणी सक्रिय झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जळगाव, जामोद, अकोला, उत्तर भाग अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे. मग आता उशिरा रात्रीपर्यंत हा पाऊस सुरू होईल. अकोला, अमरावती, वर्धा, नांदेड पट्टा, हिंगोली, वाशिम मध्ये देखील आजची मध्यरात्री असणार आहे. जालन्यातल्या भोकरदन, जाफराबाद, एकदा नक्की भेट द्या. श्री साई सेल्स कंपनी, जालना. आणखीन भाग तो छत्रपती संभाजीनगरचा, वैजापूर भाग, उत्तर कन्नड भाग, गंगापूर, पैठण देखील घेणार आहे. आता जालन्यातल्या जवळपास कोणते तालुके सर्वाधिक जास्त महत्वाचे असणार आहे? भोकरदन, जाफराबाद बरोबरच बदनापूर हा सुद्धा भाग असणार आहे. घनसावंगी पट्टा, मंठा पट्टा, इकडे लोणार पट्ट्याला सुद्धा 1 आणि 2 तारीख दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे असणार आहे. पुन्हा मेहकर हा देखील भाग असणार आहे. रिसोड सुद्धा असणार आहे. भाग व्याप्ती गावं सोडणारी जरी असली तरी अनेक ठिकाणी तुम्हाला मध्यरात्रीपर्यंत अचानकच वारं किंवा विजा पाहायला मिळतील अशी परिस्थिती आहे. आणि हे तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. सकाळी सुद्धा पूर्णपणे पॅनलवरती वाऱ्याची दिशा आणि कुठे पाऊस होईल हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काळजी का करता हे कळत नाहीये. आणि याचाच फायदा, वारंवार व्हिडिओ टाकण्याचा फायदा इतर हवामान तज्ञ घेत आहे की तो रोज व्हिडिओ टाकतो. तुम्ही पण टाका, तुमचा धंदा सोडून टाकत चलत जा. नावं ठेवण्याची काय गोष्ट आहे. आणि एक महत्वाचं असं आहे की जवळपास हे काही 1 आणि 2 तारखेपर्यंत मर्यादित नाहीये. हे अनेक दिवस चालणार आहे. 6 तारखेपर्यंत चालणार आहे. आणि 7 तारखेच्या आसपास कोकणामध्ये, मुंबई सगळ्या ठिकाणी मान्सून पण येणार आहे. आजच्या रात्रीचा 1 तारखेचा पाऊस जो आहे तो नांदेड बरोबरच परभणी आणि बीड जिल्ह्यातही पहाटेपर्यंत का होईना येईल अशी शक्यता आहे. आता बीडपर्यंत जाईपर्यंत बाष्प संख्या किती राहते हे सांगणं कठीण आहे. पण गेवराई पट्टे, शहागड पट्टा, खाली माजलगाव पट्टा, वडवणी पट्टा, परभणीचे देखील सेलू, मानवत वगैरे तालुके सुद्धा आहेत. इकडे चारठाणा परिसर वगैरे सुद्धा भाग आहे. जिंतूर पट्टा सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये विजा आहे. रात्री बेरात्री वारं कौर आहे. त्यामुळे जनावरे सुद्धा तुम्हाला चांदण्या जरी असतील तर सुरक्षित ठिकाणी हलवा. विशेष करून इशारा असेल छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, सिंदखेड राजा, साखरखेडा परिसर, जालन्यातल्या अनेक भागांना हा इशारा सुद्धा असणार आहे. आणि विषय विनंती अशी आहे की एमपी कडनं हे पूर्ण बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने येते. डब्ल्यूडीचा आहे आणि पूर्णपणे गरमीच्या लेवलपासून बनलेलं आहे. दिवसभर वारे आहेत, ढगाळ वातावरण झालंय, दुपारनंतर ते विरघळून गेले. पण याचा अर्थ असा नाही की तो येणार नाही. जी सिस्टम तुम्हाला सांगितलेली आहे 31 तारखेला सुद्धा, त्याचबरोबर 25 तारखेला सुद्धा, 27 तारखेला, हे सगळे व्हिडिओ तुम्ही जे 8-9 मिनिटाचे व्हिडिओ असतात ते 2 मिनिटं पाहायचे नाहीयेत. यामध्ये बघा. आणि जिथे फक्त हवा आहे या ठिकाणी सुद्धा विजांचा लखलखाट लवकर पाहायला मिळेल अशी ही कंडिशन आहे. आजची 1 तारीख खूप महत्वाची आहे. आणि तुम्हाला मी वारंवार सांगितलं की 2 आणि 3 तारखेपर्यंत कमेंट्स पाऊस कधी येईल अशा करू नका. त्यामध्ये दिलेला जो लांब व्हिडिओ असतो, मोठा व्हिडिओ असतो, तो एकदा शेवटपर्यंत पहा. मागचे 4-5 व्हिडिओ चेकआउट करा. आणि जे कोणी 4-2 लोक जे काही कमेंट करतात निगेटिव्ह, तुम्हाला जर कळत असेल तर बघण्याचा प्रयत्न करा. काल देखील अनेक ठिकाणी पाऊस झालाय. व्याप्ती कमी आहे, पण आज संध्याकाळी सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस होईल. त्यामुळे सतर्कतेचा इशारा उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला आहे. मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस रात्रीपर्यंत होईल. बीडपर्यंत मजला आहे, काही ठिकाणी धाराशिवपर्यंत जाईल आणि छत्रपती संभाजीनगर देखील लवकर सुरुवात करेल. जय शिवराय, धन्यवाद.